म्हणजे घरात एवढे नोकर चाकर आहेत, त्यांना सांगायचं होतंस ना. आई पण मला आवडते रांगोळी काढायला, आणि देवासाठी काही करायचं असेल ना तर या सगळ्या गोष्टी मला स्वतःच्या हातानेच करायला आवडतात. मग ती पूजा असो, नैवेद्य असो किंवा मग रांगोळी. किती छान विचार आहेत ग तुझे. खर तर मनात श्रद्धा असणं आणि त्या श्रद्धेपोटी देवासाठी काहीतरी करायची इच्छा असणं हे महत्वाचं असतं. स्वतः काही कष्ट न करता आपल्याला देवाचे आशीर्वाद मिळावेत अशी इच्छा जे करतात ना, ती माणसं मला फार विनोदी वाटतात. पण अशाचमुळे तर देवाचा व्यवसाय वाढलाय ना बाहेर. सगळं घेतलंयस ना ग नीट बघ. हा, देवळात जाऊन जर एकही वस्तू नाही मिळाली तर तुझी खैर नाही. अगं रोमिला, हे कोणी टाकले इथे? ह्याला रांगोळी म्हणतात. आई असू दे, मी करते ती बरोबर. रेवाडियर, अशी छोटी छोटी कामं करण्यात तुला नेहमीच इंटरेस्ट का असतो? कधी कधी ना मला तुझं खूप वाईट वाटतं. नाही म्हणजे अशी छोटी छोटी कामं करण्यापेक्षा देवाला खुश करण्यासाठी जर काहीतरी मोठं केलं तर बरं आहे ना, जसं आज मी करणार आहे. असं काय करणार आहेस तू रोमिला डिअर? तालुक्याच्या देवळात चालली. तिथे खूप गर्दी असते ना, म्हणून VIP पास काढली. तिथल्या पुजाऱ्यांना पैसे देऊन मी त्यांच्याकडून पटकन पूजा करून घेणार आहे. नैवेद्याची फळंही घेतली आहेत. मी या वाड्याची सून आहे. हा स्टेटस लक्षात घेऊन मी पूजा करते आणि भक्ती. मला असं वाटतं की रेवाला पण तेच करायला पाहिजे. तुला उशीर होतोय ना, ये तू. आता आपण ज्या विनोदी माणसांबद्दल बोलत होतो ना, त्यातलीच एक ही. अशाने श्रद्धा होते. जाऊ दे नाही, तिची तरी काय चूक आहे यार. ह्या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी नवीनच आहेत ना. थोरल्या वहिनींच्या हातची बाहुली आहे. त्या जसं चालवणार तशीच ही चालणार. हे सगळं जर काही मनापासून केलं असतं तर. हे डॉक्युमेंट्स आता जवळजवळ कंप्लीट होत आलेत. आणि भाऊसाहेब आता असंही चिंतेचं कारण नाही, कारण अनयने आजपासून कामाला सुरुवात केली. मला वाटतं आता झपाट्याने सगळं काम पूर्ण करेल तो. हो ना, आणि काही अडचण आली तर आम्ही आहोतच. आता प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत आम्ही कुठलाही अडथळा येऊ देणार नाही. अनय, तू एवढ्यात परत कसा आलास? तब्येत बरी आहे ना? तब्येत ठीक आहे बाबा, पण आज जेव्हा मी साईटवर गेलो तेव्हा तिथे कामगारच आले नव्हते. ते कसं काय हो? आज काम सुरू होणार आहे हे सांगितलं होतं ना त्यांना. सगळं कळवलं होतं आऊसाहेब, पण तिथं गेलो तेव्हा कोणीच नव्हतं. जरा चौकशी केल्यावर कळलं की कोणाला तरी मॉरल सपोर्ट देण्यासाठी कामगारांनी काम बंद ठेवलंय. मालक, ही लोकशाही आहे. त्रिपुरापुरात तुमची सत्ता चालते. याचा अर्थ असा नाही की कायदा काहीच करू शकत नाही. आज राहू द्या अनेराजे, उद्या बघतो आम्ही. म्हणजे आजच लक्ष घालतो आम्ही, पण अनेराजे आजारी होते ना, त्यांना कशाला टेन्शन? हा सगळा काय प्रकार आहे तेच कळत नाही. हे संपाचं लोण आपल्या गावात कसं पोचलं असेल? संप कसला भाऊसाहेब? कामगारांचा गैरसमज आहे, आणि तो कसा काढायचा ते आम्हाला माहिती आहे. अनेराजे, तुम्ही जा, आराम करा. अनय, रावसाहेब, हा सगळा काय प्रकार आहे? काही नाही भाऊसाहेब, एक मुलगा आपल्या बापाच्या जमिनीसाठी भांडतोय. इतके दिवस सगळं ठीक होतं, पण शिकून आलाय ना, त्यामुळे शिंग फुटलेत त्याला. शिवाय तो प्लांट त्या जमिनीवर आहे, म्हणूनच कामगारांना फितवतोय. मला कुणकुण होतीच याची, पण प्रकरण एवढ्या थराला जाईल असं वाटलं नव्हतं. भाऊसाहेब, मला वाटतं आपण एकदा बसून त्यांच्याशी चर्चा करावी.
आणि जी काही योग्य किंमत ठरेल ती त्यांना द्यावी आणि हे प्रकरण मिटवून टाकावं. भलतंच काय बोलताय सूर्यकांत? असं झालं तर गावातला प्रत्येक जण डोकं वर काढायला लागेल. तुम्ही लक्ष घालू नका, आम्ही बघतो काय करायचं ते. येतो आम्ही. भाऊसाहेब, हे प्रकरण खूप नाजूक आहे. हे अशा पद्धतीने हाताळून नाही चालणार. मला असं वाटतं की आपण जरा सूर्यकांत, हे प्रकरण रावसाहेबांना त्यांच्या पद्धतीने हाताळू द्या. तेच यातून मार्ग काढतील. तुम्ही अनय राजेंना कसं समजवायचं ते बघा. आम्हाला ते खूपच अस्वस्थ वाटले की हो. हे आणखीन नवीन काय सुरू झालंय म्हणते मी. भैरवा, तूच यातून मार्ग काढ. अनय, लगेच कसा आलास? माझ्या बरोबर काय घडतंय ना रेवा तेच कळत नाही. आधीच माझ्या ऍक्सिडेंटमुळे सगळं काम थांबलं होतं. आता काम करायचा उत्साह आलाय तर कामगारांचा काहीतरी प्रश्न उभा राहिलाय. अनय, हे बघ, नक्की काय प्रॉब्लेम आहे मला नाही माहिती, पण तू का असा निगेटिव्ह विचार करतोयस? आणि कुठलंही नवीन काम सुरू करताना त्यात अडचणी येतात ज्यांचा आपण विचारही केलेला नसतो, पण ते आपोआप सुटतात. आपण धीर सोडायचा नसतो. नेहमी मला धीर द्यायचा प्रयत्न करत असतेस ना. तेव्हा मला चांगलं वाटतं तुझं बोलणं ऐकून. पण हे प्रोजेक्ट मला 100% यशस्वी करायचंय रेवा. अशा पावलोपावली अडचण येऊन नाही चालणार. अनय, मला खात्री तू 100% यशस्वी होणार आहेस. आणि तुला जर मनातून अस्वस्थता वाटत असेल ना, तर डोळे घट्ट बंद करून ठेव आणि आजूबाजूच्या चांगल्या गोष्टी अनुभवायला सुरुवात कर. म्हणजे उदबत्त्यांचा मंद सुवास, हळुवार वाहणारा वारा, त्या वाऱ्यामुळे झुंबराची होणारी किणकिण, काय झालं? आर यू ओके? अनय, विलमध्ये तुला राजगादी मिळाली तर तू बसणार आहेस त्यावर? काय? एकदम हा काय प्रश्न विचारतेस तू? आणि एकदम या कुठल्या विषयाकडे वळलीस? राजगादी वगैरे? हे बघ रेवा, तुला माहितीये मला या राजगादीचा काही फारसा सोस नाहीये. हा, पण जर माझ्यावर जबाबदारी पडली तर मी माघार घेणार नाही. आणि आता ही सगळी चर्चा कशाला? आधीच कमी प्रश्न आहेत का आपल्या समोर? आणि गेले काही दिवस मी बघतोय तू मध्येच गोंधळतेस, अशी विचित्र रिॲक्ट होतेस. काय झालंय तुला?
हे मला नाही सांगणार? नाही अरे काही नाही. तू जा फ्रेश होऊन ये. साईट वरून आलायस ना, दमला असशील, जा. अरे असा का बघतोयस? जेवणाची वेळ सुद्धा होईल आता. आम्ही यावं का? काय झालं? नाही, काही नाही. नेहमी तुम्ही आशीर्वाद देता, आज काहीच बोलला नाही. काही नाही बाळा, थोडा विवंचनेत आहे. विवंचना? काय झालंय? काय फोनवर कसला राग काढताय? गरज असते तेव्हा कधीच लागत नाही ते फोन्स. खूप महत्वाचं काम आहे आणि त्या भाद्याचा फोन नॉट रिचेबल. कधी कधी वाटतं ना फोडून टाकावं हे फोन्स. तुमच्या ना सगळ्याच प्रतिक्रिया या अशा टोकाच्या असतात. एवढं कसलं महत्वाचं काम निघालंय आता? त्या प्लॅनच्या जमिनीचा प्रॉब्लेम झालाय. प्रकरण हाताबाहेर जायच्या आधी दाबून टाकायला हवं. म्हणून तुमच्यावर हे काम सोपवलंय. तर मग दुसरं कोण करणार आहे का? आम्हीच ना. की तो सूर्या करेल? मवाळली काचा. झालेलं काम बिघडवेल तो. आणि आऊसाहेब, त्यांचा तर प्रश्नच येत नाही. म्हणजे आता तुम्ही ही सगळी जबाबदारी तुमच्या अंगावर घेणार. पुढे काय? पुढे काय? प्रॉब्लेम संपला, काम संपलं. अहो इथेच तर चुकता ना तुम्ही. वाड्याला ह्या अशा संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रत्येक वेळेला तुम्ही पुढाकार घेता. तुम्हाला काय मिळतं त्याच्या बदल्यात? सगळ्यांचे सगळे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुम्ही पुढे. तुमच्या प्रॉब्लेम्सचं काय? मला 1000 वेळा सांगितलं, आमच्यामध्ये बोलत जाऊ नका. मी नेहमीप्रमाणे चुकीचीच वाटणार तुम्हाला. कारण वाड्यातली इतर माणसं तुमचा कसा वापर करून घेतायत हे तुम्हाला दिसतच नाहीये. वाड्यावर कुठलाही संकट आलं की मग यांना बरोबर रावसाहेब आठवतात. इतर वेळेस कुठे जातात रावसाहेब? म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? वाड्याचे सगळे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी राजगादीवर बसलेल्या व्यक्तीची असते ना. म्हणजे मग हे काम आऊसाहेबांचं झालं. करू दे की त्यांना, काढू दे मार्ग. त्यांनाही कळू दे या वाड्यात राजगादीवर बसण्यासाठी सगळ्यात योग्य व्यक्ती कोण आहे. तुमचं महत्व कळू दे जरा इतरांना. काय? पाणी. मी चहा घेऊन येते तुमच्यासाठी. नको, राहू दे. बाकी तुझं कसं चाललंय? तसं सगळं ठीकच आहे. मगाशी तुम्ही कोणत्या विवंचनेबद्दल बोलत होता? वाड्याशी संबंधित आहे का काही? ते सोड. तुझं काय? ज्या प्रवासासाठी तू इथं आलीस तो तुझा प्रवास सुरू झाला काय? तुझ्याकडे पाहून मला खात्री वाटते की तो प्रवास नक्कीच सुरू झालाय. याला प्रवास म्हणायचा का नाही मला माहित नाही. कारण अजूनही मी नुसतीच भरकटते.
नेमकं कोणत्या दिशेने प्रवास करायचा हे कळतच नाहीये मला. कधी कधी भरकटतानाही योग्य दिशा सापडून जाते. आपण फक्त भरकटतानाही कोणत्या दिशेला काय सापडतं याचं भान ठेवायला पाहिजे. तू ज्या प्रदेशात प्रवेश करणार आहेस तिथे छोट्या छोट्या गोष्टींनाही खूप महत्व आहे. खरंय तुमचं. तसं म्हटलं तर मलाही काही गोष्टी सापडल्या. आऊसाहेबांची डायरी सापडलीये मला. त्यात वाड्याचा भूतकाळ लिहिलाय. अखेर ज्या गोष्टीसाठी तू इथं आलीस त्याचं पुसटचं का होईना दर्शन तुला झालं. जे रहस्य इतके दिवस तुझ्यापासून लपवून ठेवलं ते रहस्य तुझ्या समोर येऊन उभं राहिलं. या वाड्याचा भूतकाळ इतर कुणालाही ठाऊक नव्हता. तो भूतकाळही आपसूक होऊन तुझ्या समोर उभा राहिला. आणि त्या शापाबद्दलही कोणालाच माहित नाहीये वाड्या. आणि राजगादीच्या मोहात सगळे फसत चालले. पण मला मात्र तो शाप माहिती आणि म्हणून. आणि तू मात्र त्या शापाच्या सावलीत वावरतेस. हो, कारण अनय राजगादीवर बसणार हे जर आऊसाहेबांचं भाकीत आहे तर ते नक्की खरं होणार. आणि तो शाप अनयच्या जीवावर उठणार. जेव्हापासून अनयचा अपघात झालाय तेव्हापासून मला त्याची खूप काळजी वाटते. सतत असं वाटत राहतं की त्याला कुठेतरी लागलंय, तो धडपडलाय, जिन्यावरून गडगडत खाली आलाय, त्याला जखम झालीये, असं सतत वाटत राहतं. त्याच्या काळजीमुळे माझं चित्तच थाऱ्यावर नाहीये. अनयची चिंता तर तुला करायलाच हवी, पण त्याचबरोबर या वाड्याचीही चिंता तुला करायला हवी. कारण ती जेव्हा मोकळी होईल त्यावेळी या गादीवरच बसलेल्या माणसाचं नाही तर वाड्यातील सर्वांनाच ती घेरून टाकेल. आणि ती मोकळी झाली की ती काय करेल याची गणितं न मांडलेलीच बरी. पण आऊसाहेब म्हणाले होते की जोपर्यंत ते दार बंद आहे तोपर्यंतच पोरी. पण जे बंद आहे ते कधी ना कधी उघडणारच. मग या सगळ्यातून सुटका करून घ्यायचा काहीच मार्ग नाहीये का? त्या आत्म्याला मुक्ती मिळवून देणं हा एकच उपाय आहे. त्या आत्म्याच्या अस्तित्वाच्या मुळाशी जाऊन त्याला या वाड्याबाहेर काढणं हा तुझा प्रवास आहे. यात सगळं ठवळून निघेल, अगदी नाती गोती सगळं सगळं. पण या अग्नी परीक्षेतून तुला जावंच लागेल. पण मीच का? कारण हे विधिलिखित आहे. तुझं नशीब आहे पोरी. तू ज्या वेळी या वाड्यात आलीस त्याच वेळी ते लिहिलं गेलंय. त्यासाठी तुझी त्याने निवड केली. हे घे मनाचे श्लोक. या साऱ्यातून इतरांना आणि तुलाही बाहेर पडण्यासाठी ते बळ देवत. निघतो मी. मला कौशल्या देवींना भेटायचं.